नमस्कार मंडळी. कारलं म्हणजे नाव ऐकताच काही जण नाक मुरडतात. पण आज मी दाखवणार आहे अशी आंबटगोड कारल्याची भाजी की कारलं न आवडणारे सुद्धा दोनदा वाढून घेतील. याआधी देखील एका आंबटगोड कारल्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली. त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, म्हणजे सर्वांनाच आवडली. ही देखील भाजी नक्की आवडेल, एकदा करून पहा. पहिल्यांदा कारले स्वच्छ धुवून घ्यायची. त्याचे देठ कापून मध्ये कट देऊन त्यातील बिया काढून घ्यायच्या. त्यानंतर हळद मीठ लावून जवळपास अर्धा तास ही कारली अशीच ठेवून द्यायची. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जर संध्याकाळी भाजी बनवणार असाल तर दुपारीच तुम्ही ही प्रोसेस करू शकता, किंवा सकाळी बनवायची असेल तर रात्री असं कारल्याला मीठ हळद लावून साईडला ठेवून देऊ शकता. त्यानंतर मसाला बनवायला घेऊयात. खोबरं, त्याचबरोबर सफेद तीळ, शेंगदाणे, अद्रक आणि लसूण. पहिल्यांदा खोबरं, अद्रक, लसूण छान खरपूस असं ब्राऊन कलर येतोपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता खोबऱ्याचं प्रमाण जवळपास 2 ते 3 चमचे घेतलेलं आहे, आणि सफेद तीळ जे आहेत ते मी 2 चमचे घेतलेले आहेत, आणि दाणे म्हणजे शेंगदाणे ते देखील 2 चमचे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आधी भाजलेले होते, त्यामुळे मी हे दोन्हीही एकदम भाजून घेते. मस्त आता हे भाजून झाले. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. त्याचबरोबर हळद पावडर, घरगुती मसाला, धणे जिरे पूड आणि गोडा मसाला, हे सर्व मसाले एकत्रित करून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं. यामध्ये पाणी वापरायचं नाही, आणि वाटायच्या आधी यामध्ये मीठ देखील टाकायचं. हलकं ओबडधोबड असं हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये गूळ आणि चिंचेचा पाणी टाकून घ्यायचं. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आपला मसाला एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता हा रेडी झालेला मसाला आपल्याला या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा. कारल्यांमध्ये मसाला भरताना अजिबात कंजूसी करायची नाही. भरपूर असा मसाला यामध्ये भरून घ्यायचा, जेणेकरून याची चव देखील वाढते. आता गूळ आणि चिंचेच्या पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आंबटगोड कारलं ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस लाल तिखटचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त ठेवायचं, कारण थोडंसं तिखट जास्त असेल तर याला चव देखील खूप छान अशी येते. आता ह्याच पद्धतीने सर्व मसाला जो आहे ना तो या कारल्यांमध्ये मी भरून घेतलेला आहे. आता एक कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं, आणि हे जे कारले आहेत ना ते अशा पद्धतीने ठेवून द्यायचे. आता याला झाकण ठेवून जवळपास हाय फ्लेमवर मी 1 ते 1.5 मिनिट वाफ देऊन घेतली. त्यानंतर पुन्हा हे कारले पलटी करून घेतले आणि पुन्हा 1 मिनिट वाफ देऊन घ्यायची. त्यानंतर आता आपण भरून झाल्याच्यानंतर कारल्यामध्ये मसाला जो शिल्लक राहतो त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हा मसाला यामध्ये टाकून घेतला. जितकं पाणी शिजण्यासाठी हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि मस्त या पद्धतीने झाकण ठेवून मी हे कारलं मीडियम फ्लेमवर शिजू दिलं. 15 मिनिटांमध्ये अगदी हे कारलं मऊसूद असं शिजलं गेलेलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही देखील बनवू शकता पाण्याचं प्रमाण वाढून, आणि सुक्कं हवं असेल तर अशा पद्धतीने सुक्कं देखील बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.